शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा आणि या कार्यक्रमाचे औपचारिक सुरुवात. जय भवानी जय शिवाजी जय घोष हल्ला आला तर काय थोडंसं वाघरे अक्षत भक्ती मनात आगरे हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे 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 आला तर काय थोडंसं वाघरे अक्षत भक्ती मनात आगरे हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे. मी सर्वांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. गेल्या काही वर्षात जरा थोडंसं माझं ऐकून घ्या. बरं का, तुमच्या मनातले काही शब्द बोलतोय आणि गेल्या काही वर्षात शेकडो मित्रांनी 1000 वेळा हा प्रश्न तुमच्यातल्या अनेक जणांना विचारला असेल, किंबहुना इथे उपस्थित प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न असेल की येतील का रे दोन भाऊ एकत्र. कोणी दोघांशी बोलून होईल का हो काही, पण असं दुसऱ्या तिसऱ्याने बोलून ऐकणार असतील तर ते ठाकरे कसले. त्यांना स्वतःला पटलं तरच ते ती गोष्ट करणार आणि त्यांना पटणारं एका मंचावर आणणारं एक निमित्त घडलं. मराठी भाषेवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला आणि हे दोन वाघ चवताळून उठले. मराठी अभिजात भाषा होतीच, आहे आणि असेल, पण मागल्या दाराने तिसरी भाषा घुसवून माय मराठी संपवण्याचे डावपेच सुरू झाले आणि ते उधळून लावण्यासाठी हे दोघे आणि इतर सर्व राजकीय पक्ष जे समोर बसलेत ते आपापसातले मतभेद विसरून सगळे एकत्र उभे ठाकरे, सगळे एकत्र उभे ठाकरे ठाकले. फक्त राजकीय पक्ष नव्हे तर अनेक सामाजिक संघटना, साहित्यिक, कलावंत, पत्रकार, शेतकरी, कामगार आणि मराठी माणूस एक झाला. सर्वांची भावना एक झाली. महाराष्ट्रावर केली सक्ती तर आम्ही दाखवू आमची शक्ती. आणि ही शक्ती दिसताच समस्त मराठी जनांना अन्यायकारक वाटणारा तो शासन निर्णय मागे घेण्यात आला. सर्वांबरोबर तुम्हा दोघांचंही हार्दिक अभिनंदन.